students, teachers and parents come together to celebrate the annual function. The annual function is not just about entertainment but also about unity and community spirit. Before starting the program or function, may introduce some of the eminent guests. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. आज आपल्या कार्यक्रमासाठी आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत ते प्राध्यापक प्राचार्य श्री दानवे सर, BA BEd अर्थशास्त्र, श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कडा या ठिकाणी त्यांनी 30 ते 35 वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण केलेली आहे आणि त्यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते सातत्यानं सहभागी आहेत. यानंतर कार्यक्रमाचे जे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत मुख्याध्यापक श्री शेवाळे सर, हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव उज्जैनी या ठिकाणी त्यांनी देखील 30 ते 35 वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण करून त्यांनी त्या ठिकाणी ते प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले आहेत. या ठिकाणी आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावे. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा आज आपण सत्कार करूयात. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक श्री दानवे सर यांचा सत्कार श्री बाबासाहेब भोंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक श्री शेवाळे सर यांचा सत्कार श्री अनिरुद्ध भोंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. Now next program is prize distribution. In last week our school organized sports game. All our students was participated and we choose first, second and third in each program. All students be ready for taking your prizes. मैं आज के प्रमुख अतिथि श्री प्राध्यापक श्री दानवे सर, इनको विनती करती हूँ कि वो हमारे नन्हे मुन्ने बच्चों को सर्टिफिकेट और ट्रॉफी दें. We starting from LKG class. LKG class students be ready for taking your prizes. The first game is ball throwing. The first winner is शिवम परमेश्वर राजुरे.
फर्स्ट विनर इज ज्योती डमाळे. मी अनिरुद्ध भोंदे सर यांना विनंती करते की त्यांनी प्राइज डिस्ट्रीब्यूट करावे. आपल्या जीवनात गुरुला सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे. शिक्षक या शब्दाविषयी मी एवढंच सांगेल की जो चालायला नाही चालवायला शिकवतो, जो बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालायला शिकवतो, आत्मसन्मान घ्यायला नाही टिकवायला शिकवतो, नाती तोडायला नाही तर जपायला शिकवतो, आधार घ्यायला नाही तर द्यायला शिकवतो, आणि आयुष्य फक्त घालवायला नाही तर तो जगायला शिकवतो, आणि तो म्हणजे शिक्षक असतो. तसंच आपल्या किंडरस्टार प्री स्कूलचे शिक्षक देखील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलांप्रमाणे माया देण्याचं काम करत आहेत. आणि त्या ठिकाणी आज देखील आम्ही आमच्या स्कूलच्या प्रत्येक शिक्षकाचा या ठिकाणी एक छोटीशी भेटवस्तू देऊन सन्मान करत आहोत. मी UKGचे जे आमच्या टीचर आहेत मिसेस शीतल पंडित टीचर यांचा सन्मान करण्यासाठी श्री बाबासाहेब भोंदे सर यांना विनंती करते. थँक्यू सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री दानवे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या LKGच्या ज्या टीचर आहेत मिसेस योगिता पालवे टीचर यांचा सन्मान करावा. थँक्यू सर. यानंतर कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक श्रेवाळे सर यांनी आमच्या ज्या नर्सरीच्या टीचर आहेत मिसेस सुप्रिया कुलकर्णी टीचर यांचा सन्मान करावा. अतिशय शांत मनमिळावू आणि कोणतेही काम न सांगता अगोदरच पूर्ण करणाऱ्या, शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला काय हवं आणि काय नको हे पाहणाऱ्या, प्रत्येकाला जपणाऱ्या आणि सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं मन जपणाऱ्या आमच्या शाळेच्या मावशी यांचा देखील आज सन्मान या ठिकाणी झालाच पाहिजे. आणि म्हणून आमच्या शाळेच्या हुशार मावशी यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक शेवाळे सरांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत प्राध्यापक श्री दानवे सर यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द या ठिकाणी सांगावे. आजच्या या गोड अशा कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे ज्यांचं नाव शेवाळे सर म्हणून घेतलं, आम्ही दोघं योगायोगाने एकाच दिवशी सेवानिवृत्त झालेले आहोत. असे पिंपळगाव उज्जैनी शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे सर, आमचे मित्र या शाळेचे प्राचार्य भोंदे सर, आदरणीय भोंदे काका, भोंदे सरांचा सर्व स्टाफ, बाल मित्र आणि विशेष करून पालकांमध्ये बहुसंख्येने असणाऱ्या माता भगिनी, या बाललेकरांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं आलेलं जे यश असतं, त्या यशानिमित्त त्यांचं कौतुक करण्याचा हा दिवस म्हणजेच स्नेहसंमेलन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असणारे जे सुप्त कलागुण आहेत ते कलागुण प्रगट करण्याची संधी मिळते. आणि पालकांनाही आपल्या लेकरामध्ये कोणता गुण आहे, आपला लेकरू भविष्यामध्ये कोण होणार आहे याची प्रचिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसत असते. आता असे कार्यक्रम आपण टीव्हीवरही अनेक पाहतो, त्या माध्यमातून सर्व आपल्याला समजायला लागलेलं आहे. पालकही जागृत झालेले आहेत. परंतु पूर्वीच्या काळी आवड असणारे विषय वेगळे असायचे, परंतु पालकाच्या इच्छेखातर विद्यार्थ्यांना त्या
विभागामध्ये प्रवेश करावा लागायचा. आपण सुरुवातीच्या काळाला डॉक्टर श्रीराम लागूचं नाव ऐकलेलं आहे. पिक्चरमध्ये काम करणारा माणूस, परंतु पदवी जर पाहिली तर डॉक्टर होते ते. म्हणजे आई वडिलांच्या इच्छे खातर डॉक्टर की पेशा स्वीकारावा लागला, परंतु तिथे मन रमलं नाही. मला वाटतं आत्ताच्या काळामध्ये टीव्हीवर निलेश साबळे आपण पाहतो, ते सुद्धा कोर्स केलेले डॉक्टरच आहेत, परंतु डॉक्टर इकडे मन न रमता इकडे टीव्हीवरच्या या मालिकांमध्येच त्यांचं करिअर उत्कृष्ट झालेलं आहे. आणि म्हणून पालकांना, कार्यक्रम तुम्हाला ऐकायचा आहे, जास्त वेळ बोलणार नाही, परंतु तरी सुद्धा मी 38 वर्ष पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत प्राचार्यच होतो. आणि त्या प्राचार्य पदावर नोकरी करत असताना थोडेसे जाणवलेले व्यथा जे आहेत, या 10-20 वर्षामध्ये पालकांची जी अपूर्ण राहिलेली इच्छा आहे, मला असं व्हायचं होतं, पालकांना जे व्हायचं होतं ते होता आलं नाही, आणि ती अपूर्ण राहिलेली इच्छा पालक विद्यार्थ्यांच्याकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना विनंती करेल की तुमची काही इच्छा असेल तरी ती लेकरामध्ये गुण कोणता आहे तो पहा, त्याला बळजबरी करू नका. दुसरी गोष्ट, ऑस्ट्रेलिया सारख्या मोठ्या देशाने विद्यार्थ्यांना मोबाईल बंद केलाय. आपण बंद करू शकत नाहीत, परंतु विद्यार्थ्यांनी जर मोबाईलचा वापर कमी करावा असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःला अगोदर थोडंसं बंधन घालून घ्यावं लागेल, तरच त्यातून सुधारणा होईल. अन्यथा मोबाईल हा भविष्यात काळाचा फार मोठा धोका आहे. त्या धोक्यापासून वाचण्यासाठी, अन्यथा सगळे चष्मेवाली मुलं दिसतील मोबाईलमुळं, टीव्हीमुळं, आणि म्हणून ते थोडंसं पालकांनी गरज आहे लक्ष देण्याची. आणखी एक मुद्दा महत्वाचा, आहाराकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आहारामध्ये फास्ट फूडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, आणि त्यामुळं कारण नसताना आपण अचानक रोगाला आमंत्रण देतो. मुलांचे शारीरिक ठेवण बदलते, शरीर रचना बदलते, जाडी वाढते, आणि नको त्या गोष्टीला आज या छोट्या छोट्या वयात सुद्धा मधुमेहासारखे आजार प्रवेश करायला लागलेत. आणि म्हणून विशेष करून ज्या दररोज बाळाकडे लक्ष देणाऱ्या माता आहेत याच या कार्यक्रमाला आहेत उपस्थित, आणि म्हणून या निमित्ताने थोडंसं विद्यार्थ्याच्या आहाराकडेही लक्ष द्यावं. आणखी एक मुद्दा, एवढं सगळं करत असताना मुलं आपले इंग्लिश मीडियम मध्ये आहेत, तरी देखील आपली संस्कृती त्यांना कळावी म्हणून आपले सण उत्सव जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे कसे रुजवता येतील त्याचा प्रयत्न करावा. वाचाल तर वाचाल, आणि म्हणून वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विद्यार्थी वाचनाकडे जात नाहीत, आता मोबाईल आणि टीव्हीच्याच माध्यमात आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना जर वाचनाची सवय लावायची असेल तर आपल्याला स्वतः अगोदर थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. आपल्याला पुस्तक वाचायला सुरू करावं लागेल. ते करता करता विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील. आपण हे नक्की कराल. या ठिकाणी तुम्हाला या छोट्या छोट्या मुलांचा कार्यक्रम पाहायचा आहे. आम्हाला या ठिकाणी बोलावलं, प्रमुख पाहुण्यांचा मान दिला, त्याबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद.